सर, जे काही माझ्या पतीसोबत झालंय हे 8 दिवसापासून खूप डिस्टर्ब होते. त्यांना मेंटली टॉर्चर केलं जात होतं ऑफिसमध्ये किंवा 7-8 दिवसापूर्वी ज्या काही त्यांच्यासोबत घटना झाल्या, माझ्या मुलांसोबत घटना झाल्या की त्याच्या शाळेबाहेर समजा त्याला किडनॅप करण्यासाठी मुलं पाठवले गेले किंवा त्यांच्या ऑफिसच्या बाहेर पण गाडीला धक्का लागल्यानंतर त्यांना शिवीगाळ करण्यात गेली. असं इनडायरेक्टली टॉर्चर केलं जात होतं त्यांना काही गोष्टीवरून. आणि नंतर त्यांच्या जे गाडीमध्ये ती सुसाईड नोट आहे असं म्हणतात, ती मला अजून दाखवली गेलेली नाही. मी त्याच्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे, पण ती मला अजून दाखवली गेलेली नाहीये. त्या चिठ्ठीत ज्याचं नाव आहे डायरेक्ट, ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव आहे त्याला डायरेक्ट मला न्याय पाहिजे, त्याला सजा झाली पाहिजे. आणि मी ती फिर्याद दाखल करण्यासाठी आले, माझी फिर्याद घेत नाहीये ते इथं. कोण फिर्याद घेत नाही आणि का वारंवार अशा घटना घडताना पाहिल्या माहित नाही, पण मला असं फिर्याद घेऊ आपण, थोडं वेट करा, या गोष्टीत मला उत्तर दिलं जाते. माझी फिर्याद घेतली जात नाहीये इथं. काय मागणी तुमची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे? जी माझी मागणी एवढीच आहे की जी माझी फिर्याद दाखल केली जावी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. सचिन जाधव सर एक उत्कृष्ट नेतृत्व होतं, चांगले वक्ते होते, लेखक होते, एक एमपीएससीच्या माध्यमातून एक समाज घडवण्याचं कार्य करत होते, मात्र ते सुसाईड करू शकत होतात. काय वाटतं? नाही सर, ते सुसाईड करू शकत नाहीत. सगळ्यांनी बघितलं असेल, त्यांना सगळ्या युट्यूब चॅनलला हे ते किती स्ट्रॉंग आहे ते सगळ्यांना माहिती आहे. ती सुसाईड करू शकत नाहीत. त्यांना मेंटली खूप टॉर्चर केलं गेले. ते डिस्टर्ब होते, 1 महिन्यापासून खूप जास्त डिस्टर्ब होते. मी ऑब्झर्व केलं होतं, ती घरी बोलत पण होते की मी खूप डिस्टर्ब आहे, मला ऑफिसचा खूप जास्त स्ट्रेस आहे. आज आम्ही SP साहेबांना भेटण्यासाठी आलोय. माझा मोठा भाऊ असं करू शकत नाही. मागच्या 15 दिवसापूर्वी पण त्याच्या लहान मुलाला किडनॅप करायचा प्रयत्न केला होता. आणि इतक्या लांब जाणं किंवा तिथं मडकं असणं किंवा कुठलं तरी विषारी द्रव्य असणं, ह्याच्या पाठीमागे दुसरा कोणाचा हात आहे का, किंवा कोणी असं घडवलंय का, किंवा त्या सुसाईड नोटमध्ये जे नाव आहे तर त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावरती कठोरात कठोर कलम दाखल करून त्यांना अटक करावी आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा. आमच्यावर खूप मोठं संकट ओढवलेलं आहे. काय मागणी असेल? आमची अशी मागणी आहे की SP साहेबांनी चांगली कलमे दाखल करून त्या समोरचा कोण सुसाईड नोटमध्ये व्यक्ती आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही आमची मागणी आहे.